आपल्या जिल्ह्यातील सर्व जल सुरक्षा कायद्याच्या विरोधात आपण या ठिकाणी जमलावून अत्यंत महत्त्वाचे पक्षाच्या वतीनं आपला सर्वांचा अभिनंदन करतो. ज्यावेळेस जल सुरक्षा कायद्याचा प्रस्ताव आला त्यावेळेस माझ्या पक्षातील जे काही वकील मंडळी त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याच वेळेस आम्ही सरकारला सुचलं होतं की हा जल सुरक्षा कायद्याच्या नावाखाली अदानी अंबानी भांडवलदाराचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आणत आहोत. आपल्याला माहिती आहे मोदीचं सरकार 2014ला आलं होतं ते म्हणजे मी आजचे दिन लावूंगा तुमच्या खात्यात पैसे येणार. ज्या पद्धतीने हिटलरने राज्य आणलं त्याच पद्धतीने भारतामध्ये मोदींचं सरकार आलं आणि लोकशाही मार्गाने आलं आणि आता हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाहिलं आपल्या देशामध्ये ईडी सीबीआयचा वापर करून या ठिकाणी भारतीय जनता मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पक्ष मजबूत केला. विशेषतः मोदीची सत्ता या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर लक्षात घ्या जल सुरक्षा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे तुम्हाला जामीन सुद्धा मिळणार नाही. लोकांनी सांगितलं साधी पोटरी केली तर जेलमध्ये टाकू शकते. मला एका गोष्टी जाणीमध्ये विधानसभेमध्ये हे बिल पारित होत असताना आमचा एकमेव आमदार विरोधीकडे खंबीरपणे सरकारला विरोध केला. परंतु उशिरा का व्हायला ना सर्व पक्षाचे आपण सर्व एक झालो आणि हे जो काही कायदा आलेला तर आपण सर्व विरोध करूया. आणि मला विश्वास आहे तर भविष्य काळामध्ये हा कायदा निश्चितच रद्द केला जाईल. त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल. तर बोलून